नमस्कार. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? महायुतीतच मोठी फूट पडणार का? आणि सगळ्यात मोठा सवाल, भाजप आपल्या मित्रपक्षांनाच धक्का देणार का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडालीये. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेदांच्या चर्चा जोर धरत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि इतर मित्रपक्षांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी एक मोठी बातमी समोर आली होती की ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर गुप्त बैठका झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या सर्व बातम्यानंतर संबंधित नेत्यांनी फेटाळून लावल्या. पण आता या सगळ्या चर्चांमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्विट करत गंभीर दावा केलाय. त्यांनी म्हटलंय की सत्तेत असलेले मित्रपक्ष विरोधी पक्षातील आमदार आणि खासदार फोडणार अशी चर्चा आपण ऐकतोय, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून त्यांच्या स्वतःच्या मित्रपक्षांचीच शिकार केली जाऊ शकते. हा दावा खूपच गंभीर मानला जातोय. याच ट्विटमध्ये रोहित पवार यांनी आणखी एक सूचक इशाराही दिलाय. त्यांनी म्हटलंय की सध्या भाजप मित्रपक्षांसोबत ए दोस्ती हम नहीं छोडेंगे अशी भावना दाखवत आहे, पण पुढच्या काळात हीच भावना बदलू शकते आणि मित्रपक्षांची परिस्थिती जा बेवफा जा अशी होऊ शकते. त्यामुळे मित्रपक्षांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिलाय. या सगळ्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. खरंच महायुतीमध्ये काही मोठं घडणार आहे का, की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट नाहीत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या बातम्या स्पष्टपणे नाकारल्या आहेत. तसंच ठाकरे गटातील नेत्यांनीही आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचं सांगितलंय. आता प्रश्न असा आहे, रोहित पवार यांनी केलेला दावा कितपत खरा आहे? यामागे काही ठोस माहिती आहे का, की हा फक्त राजकीय अंदाज आहे? सरकारकडून किंवा भाजपकडूनही या ट्विटवर अद्याप कोणती ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. तुम्हाला काय वाटतं? महायुतीत खरोखरच काही मोठं घडणार आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.